राजकारणात येण्याआधीच वादग्रस्त ठरलेले तरीही राज्यसभेचे सदस्य झालेले पार्थ पवार अजूनही अपरिपक्व आहेत हे सिद्ध झाले। धड बोलताही ज्यांना येत नाही त्या पार्थ पवार यांना पवार कुटुंबाने खासदार केले। 3 खासदार आणि 1 आमदार असलेल्या पवार कुटुंबात आणखी एक आमदार होणार आहे बारामतीचा। किमान निवडणूक तरी होणार आहे। सुनेत्रा पवारांना निवडून देण्याची आर्जव त्यांच्या विरोधात असलेल्या रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केली आहे। थोडक्यात सर्वजण एक आहेत याचं हे उत्तम उदाहरण। पण याच बारामतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पार्थ पवार किती अपरिपक्व आहेत, कमालीची कमी समज असलेले नेते आहेत। आता नेते म्हणायचं की आणखी काही हे तुम्हीच ठरवा। तर हे पार्थ पवार काँग्रेसवरती टीका करून मोकळे झालेत। ज्या काँग्रेसच्या सोबत शरद पवार आहेत त्यांना हे कसं रुचणार आहे? त्यांनी पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले। राज्यसभेची उमेदवारी मिळवण्याइतकी पात्रता खरंच पार्थ पवार यांच्यामध्ये आहे का? ज्यांना नीट बोलता येत नाही, काय बोलत आहोत याचं भान नाही, ते काय राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडणार आहेत? जमीन घोटाळ्याशी संबंधित नाव असूनही का त्यांचं तक्रारीमध्ये नाव नाहीये? कर्तृत्व शून्य असूनही साहेबी थाटात वावरणारा ॲटिट्यूड पार्थ यांच्या अंगलट येईल का? अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे। तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।